नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनद्वारे विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन यस जे फार्मा डाउनलोड केलं नसेल तर ते प्ले स्टोअरवरून लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. कारण की जिल्हा परिषद तसेच येणाऱ्या सर्व फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त असलेली फार्मसिस्ट नावाची टेस्ट सिरीज आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद औषध निर्माण अधिकारी या पदासाठी त्यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम डिस्कस करण्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की अभ्यासक्रम हा दोन पार्टमध्ये आहे. एक म्हणजे टेक्निकल आणि दुसरा म्हणजे नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये 4 सब्जेक्ट येणार आहेत: मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो जी के. तर विद्यार्थी मित्रांनो, तो पार्ट आपण नंतर डिस्कस करणार आहोत किंवा याबद्दलचे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोडसुद्धा केलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता की IBPS TCS कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. सर्वात अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ही एक्झाम जी आहे जिल्हा परिषदची ती IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. आत्ता सध्या नुकतीच पुणे महानगरपालिकेची PMC फार्मसीची जी एक्झाम होती ती सुद्धा IBPSने घेतली, तुम्हाला माहीतच असेल. त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि सध्याच्या या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच टेक्निकलचा अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, IBPS सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन विचारत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्यांचं एक ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे किंवा त्यांचा एक काय म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा जो चांगला मुद्दा आहे तो त्यांचा हा आहे की ते सिलेबस दिला तर त्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाहीत. आणि यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये त्यांनी जो अभ्यासक्रम दिला त्याच्यामध्ये आपल्या फार्मसीचे जे सगळे सब्जेक्ट आहेत महत्त्वाचे ते दिलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस ते सर्व सब्जेक्टवर प्रश्न विचारू शकतात. आता काही सब्जेक्ट असे आहेत की त्यांना वेटेज जास्त आहे, म्हणजे या सब्जेक्टवर जास्त प्रश्न बनतात म्हणून ते जास्त प्रश्न विचारतात. जसं की फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, बायोकेमिस्ट्री झालं तुमचं, त्यानंतर हेल्थ एज्युकेशन वगैरे झालं, यांच्यावर जास्त प्रश्न असतात. फार्मास्युटिक्स, फार्माकोग्नोसी यांच्यावर कमी असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत. बघा, पहिला जो सब्जेक्ट दिला त्यांनी फार्मास्युटिकल केमिस्ट्री. आता विद्यार्थी मित्रांनो, नवीन सिलेबसनुसार काय आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचं जर बुक घ्यायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे, जे आपलं स्टार्टिंगला अगोदर सिलेबस होता फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्ट आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री सेकंड, फर्स्ट इयरचा आणि सेकंड इयरचा, या दोन्हींचा हा एकत्र सिलेबस. म्हणजे आता सध्याचा विषय कोणता आहे, न्यू एज्युकेशन रेग्युलेशननुसार फार्मास्युटिकल केमिस्ट्री. हे डिटेल आपण अभ्यासक्रमसुद्धा काय करणार डिस्कस करणार आहोत की याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत, टॉपिक्स आहेत आणि याच्यावर कसा प्रश्न विचारण्यात येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, सिलेबस डिस्कशन आणि एक महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे फार्माकोलॉजी, याचे कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील ते आपण बघणार आहोत. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे फार्मास्युटिक्स, याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा दोन्ही एकत्रित राहणार. फार्माकोलॉजी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, तर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी असा सब्जेक्ट आहे. त्यानंतर ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, त्यानंतर सोशल फार्मसी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी. बघा, तुम्हाला वाटत असेल की सर इथं दोनदा दिलं फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी, तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हा जे स्टार्टिंगला त्यांनी फार्माकोलॉजी दिलं तर ही प्रिंट मिस्टेक असू शकते. इथं फार्माकोग्नोसी त्यांना द्यायचं असेल, कारण की फार्माकोग्नोसी दुसरीकडे कुठे दिलेला नाही, कारण की आणि फार्माकोलॉजी दोनदा देतील असं होऊ शकणार नाही, त्यामुळे हा फार्माकोग्नोसी असेल. ओके. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी त्यांनी दिला. त्यानंतर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी आणि फार्मसी लॉ अँड इथिक्स. तर फार्मसी ऑर लॉ अँड इथिक्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जुना आपला कोणता सब्जेक्ट, तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्यालाच आपण फोरेन्सिक फार्मसी सुद्धा म्हणतो. हे सगळे जे सब्जेक्ट आहेत याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत हे आपण बघणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये फार्माकोलॉजीवर आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. आता सोशल फार्मसी जे आहे हे तुम्ही गोंधळले असाल, जे जुने विद्यार्थी आहेत, सोशल फार्मसीवर सुद्धा आपण बघणार आहोत, डिटेलमध्ये घेणार आहोत, कशा प्रकारचे प्रश्न येतील त्यांचा सिलेबस सुद्धा आपण बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जो सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो आहे कोणता, फार्माकोलॉजी. आता बघा, याच्यावरले आपण 2-3 चॅप्टर्स काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत की याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात. मग तसेच प्रश्न बाकीचे जे सुद्धा चॅप्टर्स आहेत यांच्यावर येणार आहेत हे तुम्हाला कन्सिडर करायचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला झेडपीसाठी काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो चॅप्टर दिला त्यांनी जनरल फार्माकोलॉजी दिला. दुसरा चॅप्टर ड्रग ॲक्टिंग ऑन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत जसं की क्लोरिनर्जिक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग, ॲड्रेनर्जिक ड्रग, अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स, ड्रग यूज इन मायस्थेनिया ग्रॅव्हिस, लोकल
ॲनेस्थेटिक एजंट आणि नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग एवढे चॅप्टर त्यांनी या पेरिफेरल नर्व्ह सिस्टीममध्ये दिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला करायचे. प्रश्न आपण बघूया कसं विचारणार. त्या अगोदर आपण चॅप्टर्स कोणकोणते आहेत ते कव्हर करायचे, सिलेबसमध्ये दिलेले आहेत कोलॉजीच्या. तर हे तुम्हाला बघायचं आहे, कारण की त्यांनी सब्जेक्टचं नाव दिलं म्हणल्यावर आपल्याला सब्जेक्टमध्ये येणारे सर्व चॅप्टर करायचे आहेत. बघा, ड्रग ॲक्टिंग ऑन द आय, त्याच्यामध्ये 3 आहेत, मायोटिक्स, त्यानंतर मायड्रियाटिक्स आणि ड्रग यूज इन ग्लाकोमा. ओके, त्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जनरल ॲनेस्थेसिया, हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह, अँटी कन्व्हल्जंट, अँटी एन्झायटी ड्रग, अँटी डिप्रेशन ड्रग, अँटी सायकोटिक, न्यूट्रोपिक एजंट, त्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट, ओपाइड अनाल्जेसिक वगैरे असे प्रत्येक चॅप्टर दिलेले आहेत. बघा, ड्रग ॲक्टिंग ऑन द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, त्याच्यामध्ये सुद्धा काही चॅप्टर दिलेले तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे की प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो. त्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन ब्लड अँड बल्ब फॉर्मिंग ऑर्गन्स, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, फार्माकोलॉजिकल ॲक्शन, डोजेस, इंट्रॅक्शन अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ ड्रग ॲक्टिंग ऑन रेस्पिरेटरी ट्रॅक सिस्टीम. ओके, त्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक, ड्रग ॲक्टिंग ऑन किडनी, हार्मोन अँड हार्मोन अँटागोनिस्ट आणि ऑटोकॉइड्स, किमोथेरपिक एजंट, त्याच्यामध्ये वेगवेगळे अँटीबायोटिक्स क्लासेस वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर बायोलॉजिकल्स, याच्यामध्ये व्हॅक्सिन, सेरा, अँटीजन, अँटीटॉक्झिन्स वगैरे, टॉक्झिन्स हे दिलेलं आहे. तर हे सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो फार्माकोलॉजीचा. म्हणजेच काय, आता त्यांनी विषयाचं नाव दिलं म्हणजे या कोणत्याही चॅप्टर्सवरले कितीही प्रश्न ते विचारू शकतात. आता प्रश्न कशा प्रकारचे विचारतील याच्यासाठी फक्त 2-3 चॅप्टर आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. बघा, सर्वात अगोदर त्यांनी जनरल फार्माकोलॉजी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे ते वेगवेगळे त्यांनी दिलं आहे. इंट्रोडक्शन अँड स्कोप ऑफ फार्माकोलॉजी, व्हेरियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर बायोअबिलिटी, ड्रग डिस्ट्रीब्युशन, बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मेटाबॉलिझम वगैरे, एक्सक्रिशन. ओके, हे सगळे त्यांनी टॉपिक दिले. मग याच्यावर प्रश्न कसे विचारतात, फॉर एक्झाम्पल झेडपी एक्झाममध्ये किंवा कोणत्याही फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तर तुम्हाला विचारतील की बाबा फार्माकोकायनेटिक म्हणजे काय स्टडी केलं जातं. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की फार्माकोकायनेटिकमध्ये आपल्या शरीरामध्ये ड्रग गेल्याच्या नंतर त्या ड्रगचं होतं काय, म्हणजे ॲब्झॉर्प्शन होतं, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन, एक्सक्रिजन होतं. तर हे सगळं स्टडी केलं जातं फार्माकोकायनेटिकमध्ये. म्हणजे डेफिनेशन्समध्ये विचारतात. किंवा फार्माकोथेराप्युटिक म्हणजे काय, फार्माको डायनामिक म्हणजे काय, टॉक्झिकॉलॉजी म्हणजे काय, फार्माकोलॉजी म्हणजे काय, या सगळ्या प्रकारच्या डेफिनेशनवर बेसिक क्वेश्चन विचारू शकतात. असं नाही की बाबा खूपच हार्ड प्रश्न विचारू शकतात, काही क्वेश्चन सोपी असतात, मग असा प्रश्न ते विचारू शकतात. आता वेगवेगळे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. मग वेगवेगळे रूट ऑफ ड्रग त्यांचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज कोणता आहे. फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कोणता आहे, कोणत्या रूट ऑफ ड्रग ॲडमिशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त बायोबिलिटी आपल्याला भेटते पेशंटला, कोणता रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे की ज्याद्वारे जर ड्रग घेतला तर त्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम सर्वात जास्त होतं. आलं लक्षात, म्हणजेच ओरल रूट आहे, ओरल रूटनं जास्तीत जास्त फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं, म्हणजे बायोबिलिटी आपल्याला थोडीफार कमी भेटते. आलं लक्षात, 100% बायोबिलिटी आपल्याला पॅरेंटल रूटनं भेटते. ऑइली इंजेक्शन वगैरे किंवा फॅटी सबस्टन्स जे आहेत ते आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शननं घेऊ शकतो. सबक्युटॅनियस इंजेक्शन आपण स्वतःसुद्धा घेऊ शकतो. आलं लक्षात, अशा प्रकारचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे बेसिक गोष्टी वाचून घेणं काय आहे, गरजेचं आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता इंट्रोडक्शनमध्येच विद्यार्थी मित्रांनो ऑर्फॅन ड्रग म्हणजे काय, त्यानंतर रेअर डिसीजच्या ड्रगमध्ये यूज होणाऱ्या ड्रगला ऑर्फॅन ड्रग म्हणतो आपण जनरली. आलं लक्षात. त्यानंतर इसेन्शियल ड्रग म्हणजे काय, अशा टर्मसुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. एखाद्या इसेन्शियल ड्रगचं एक्झाम्पल विचारू शकतात किंवा ऑर्फॅन ड्रगचं एक्झाम्पल खालीलपैकी कोणता आहे ते सुद्धा विचारू शकतात. हे सगळे व्हिडिओज विद्यार्थी मित्रांनो तसं जर पाहिलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आलं लक्षात. त्यानंतर बायोअबिलिटी, फॅक्टर अफेक्टिंग बायोबिलिटी. फॉर एक्झाम्पल आता बायोबिलिटी म्हणजे काय आहे की आपण जेवढा ड्रग देतो त्या ड्रगपैकी किती पर्सेंटेज ड्रगचं किती फ्रॅक्शन आपल्या ब्लडमध्ये जातं त्याला आपण बायोबिलिटी म्हणतो. ही डेफिनेशन सुद्धा विचारू शकतात. मग ही बायोअवेबिलिटी कोणत्या फॅक्टर्समुळे काय होऊ शकते, कमी होऊ शकते किंवा जास्त, त्याला आपण काय म्हणतो की अफेक्ट होऊ शकते बायोबिलिटीवर, ते फॅक्टर सुद्धा विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पास मेटाबॉलिझमचं ड्रगचं जर होत असेल तर बायोबिलिटी आपल्याला कमी भेटणार. डायरेक्टली ड्रग जर ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाणार तर आपल्याला बायोबिलिटी काय भेटणार, जास्त भेटणार. ओके. त्यानंतर काही ड्रग आहेत ज्या ड्रगचं ॲब्झॉर्प्शन जास्त त्यांचं विद्यार्थी मित्रांनो बायोबिलिटी जास्त. असं मग ॲब्झॉर्प्शन कोणाचं जास्त असतं, लिपिड सोल्युबल ड्रगचं, कारण की आपल्या जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स असतात ते कशापासून बनलेले असतात, लिपिड्सपासून बनलेले असतात. आणि लिपिड्समधून लिपिड्स म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रग काय होतात, लवकर क्रॉस होतात. मग लवकर क्रॉस झाले त्याच्यामुळे पूर्णपणे क्रॉस होतील आणि काय होतील विद्यार्थी मित्रांनो बायोबिलिटी जास्त भेटेल. आलं लक्षात. अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला याच्यावर विचारू शकतात. बायो ट्रान्सफॉर्मेशन विद्यार्थी मित्रांनो फेज 1 आणि फेज 2 असतात. फेज 1 मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन वगैरे हायड्रोलिसिस वगैरे असतात आणि फेज 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय असतात, कंज्युगेशन रिॲक्शन्स असतात, ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन्स, त्यानंतर वेगवेगळ्या कंज्युगेशन्स रिॲक्शन असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की बाबा फेज फर्स्ट रिॲक्शनमध्ये नेमकं होतं तरी काय, तर ड्रग काय होतं विद्यार्थी मित्रांनो,
या बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होतं, एका केमिकल ड्रगचं फॉर्मचं दुसऱ्या केमिकल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन केलं जातं आणि अल्टिमेट एम काय असतं बायो ट्रान्सफॉर्मेशन, की आपला ड्रग वॉटर सोल्युबल झाला पाहिजे, इनॅक्टिव्ह नाही, आपला ड्रग वॉटर सोल्युबल झाला पाहिजे आणि तो आपल्या शरीराच्या बाहेर फेकला गेला पाहिजे. हे फेज सेकंड काम करतं. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन ते विचारू शकतात की फेज सेकंडमध्ये काय होतं, तर ड्रग वॉटर सोल्युबल केला तो म्हणजे किडनीद्वारे तो बाहेर फेकला गेला पाहिजे कंजुगेशन रिॲक्शन्सद्वारे. ओके, मग अशा प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात. बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये फेज फर्स्टमध्ये कोणत्या रिॲक्शन्स येतात, फेज सेकंडमध्ये कोणत्या येतात, फेज फर्स्ट जे आहेत यांच्यापैकी मोस्ट कॉमन कोणत्या रिॲक्शन्स आहेत, ऑक्सिडेशन हे सगळ्यात जास्त होतं. ओके, त्याच्यानंतर मग फेज सेकंडमध्ये मोस्ट कॉमन काय आहे, तर ग्लुकोयुरोनाइड कंजुगेशन ही सगळ्यात जास्त म्हणजे आढळून येणारं काय आहे, कंजुगेशन रिॲक्शन आहे फेज सेकंडमधली. तर हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. एक्सक्रिशन ऑफ ड्रग, आता एक्सक्रिशन कोणत्या ड्रगचं होतं विद्यार्थी मित्रांनो, वॉटर सोल्युबल ड्रगचं होतं. आलं लक्षात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारू शकतात. मग एक्सक्रिशन जर आपल्याला ड्रगचं वाढवायचं असेल तर युरिनचं आपल्याला ॲसिडिटी वाढवावं लागेल की अल्कलायनायझेशन करावं लागेल. तर अशा प्रकारचे सुद्धा ते काय विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. ॲसिडिक ड्रग कोणत्या आपल्या शरीरातल्या प्रोटीन्सला बाइंड होतात आणि बेसिक ड्रग कोणत्या प्रोटीन्सला बाइंड होतात हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे, असाही प्रश्न विचारू शकतात. आता हे सगळं आपण व्हिडिओद्वारे कव्हर केलेलं आहे ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आलं लक्षात. आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजमध्ये आपल्या जी झेडपी फार्मसिस्ट किंवा फार्मसिस्ट नावाची टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न टाकलेले आहेत मी ऑलरेडी. तर ती टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही घेऊ शकता, यूट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि असेच व्हिडिओ आपण आता येणाऱ्या काळात सुद्धा टाकणारच आहे. आलं लक्षात. आता हे बेसिकवर विद्यार्थी मित्रांनो काय आहेत, हे आहेत प्रश्न आहेत. आता फॉर एक्झाम्पल दुसरा एक चॅप्टर घेऊन बघूया आपण, याच्यावर कसं विचारू शकतात क्वेश्चन. बाकीच्या चॅप्टरवर पण सेम क्वेश्चन विचारतील तुम्हाला अशाच कॅटेगरीमधले. बघा, ड्रग ॲक्टिंग ऑन पेरिफेरल नर्वस सिस्टीम. बघा आता स्टेप इन्व्हॉल्व इन न्यूरो हार्मोनल ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये काय विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, ते की आपल्या शरीरामध्ये न्यूरो ट्रान्समीटर जे आहे तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोणतं न्यूरो ट्रान्समीटर काम करतं. ओके, तर हे तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचं सिंथेसिस विचारू शकतात, कोणत्या अमायनो ॲसिडपासून ते सिंथेसाइज केलं जातं ते सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे क्लासेस ऑफ ड्रग आहेत की या न्यूरो ट्रान्समीटरला काय करतात, ते मॉडिफाय करतात, म्हणजे ब्लॉक करू शकतात किंवा स्टिम्युलेट सुद्धा करू शकतात. आलं लक्षात. त्याला जे ब्लॉक करतील त्यांना आपण काय म्हणतो, लायटिक म्हणतो, आणि जे स्टिम्युलेट करतात त्यांना मायमेटिक्स म्हणतो. मग असे ड्रग्स तुम्हाला विचारू शकतात, जसे कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक, अँटी कोलिनर्जिक ड्रग म्हणजे पॅरासिम्पॅथोलायटिक. मग याची डेफिनेशन तर नाहीच विचारणार तुम्हाला. याच्यामध्ये कोणकोणते म्हणजे क्लासिफिकेशन सगळ्यात जास्त क्वेश्चन जे विचारण्यात येतात ते क्लासिफिकेशन बेसिसवर येतात. कशाच्या, या फार्माकोलॉजीच्या. मग क्लासिफिकेशनवर तुम्हाला काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी ॲसिटिल कोलिन इस्टरेज इनहिबिटर कोणता आहे. ओके, मग याचं उत्तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. किंवा विद्यार्थी मित्रांनो कोलिनोमायमेटिक कोणता आहे का नाही, कोलिनोमायमेटिक कोणता हे आहे, काय ड्रग आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. कोलिन इस्टर कोणता आहे खालीलपैकी ड्रग, तो सुद्धा तुम्हाला काय करू शकतात, विचारू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न हे याच्यावर विचारतात. क्लासिफिकेशन सगळ्यात जास्त. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन. फॉर एक्झाम्पल जे ॲसिटिल कोलिन आहे तर ॲसिटिल कोलिन आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर किंवा स्ट्रक्चर्सवर, बॉडी स्ट्रक्चर्सवर ॲक्ट होतो. तर मग आपल्याला त्याच्यामुळे कोणती ॲक्शन भेटू शकते. फॉर एक्झाम्पल जर ब्रोंकाय, आपल्या लंग्समध्ये ब्रोंकाय वगैरे असतात, ब्रोंकायवर जर ॲसिटिल कोलिन ॲक्ट झालं तर कोणती ॲक्टिव्हिटी भेटते, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होते की ब्रोंको डायलेशन. तर काय होते, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होते जर ॲसिटिल कोलिन ॲक्ट झालं. मग याच्याच विरोधात जर ॲड्रेनालिन असलं, ॲड्रेनालिन जर ब्रोंकायवर ॲक्ट झालं तर ॲड्रेनालिन काय करतं, ब्रोंकायचं डायलेशन करतं. काय करतं, डायलेशन करतं. हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात की ॲसिटिल कोलिन जर ब्रोंकायवर ॲक्ट झालं तर आपल्याला खालीलपैकी कोणती ॲक्शन भेटते, फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे की नाही, तर ती कोणती ॲक्शन भेटू शकते, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन. त्यानंतर मग ॲसिटिल कोलिन फॉर एक्झाम्पल जर ब्लड व्हेसलवर जर ॲक्ट होत असेल तर कोणती ॲक्टिव्हिटी भेटते, किंवा हार्टवर ॲक्ट होत असेल तर कोणती ॲक्टिव्हिटी भेटते, किंवा ॲसिटिल कोलिनचे जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहेत ते किती प्रकारचे आहेत. कोलिनर्जिक रिसेप्टर फॉर एक्झाम्पल मस्कॅरेनिक आहेत, निकोटिनिक आहेत. मस्कॅरेनिक M1, M2, M3 यांचं लोकेशन विचारू शकतात. त्याच्यानंतर निकोटिनिक रिसेप्टर कुठे आहेत, कुठे आढळतात ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये कोणते रिसेप्टर आहेत ते विचारू शकतात. ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कोणकोणते, बीटा, अल्फा, मग यांचं लोकेशन, यांच्यावर ॲक्ट होणारे ड्रग, मग सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स किंवा सिलेक्टिव्ह बीटा 1 ॲगोनिस्ट, बीटा 2 ॲगोनिस्ट,
असा कोणत्याही प्रकारचा प्रश्न हा क्लासिफिकेशन बेसवर विचारू शकतात. हे झालं विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशनवर, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्सवर. त्यानंतर मग डोज इंडिकेशन्स. डोज जनरली पेपरमध्ये विचारत नाहीत. खूपच महत्त्वाचा एखादा ड्रग असला तर त्याला विचारतात, इंडिकेशन्स विचारू शकतात, म्हणजे ड्रग ऑफ चॉईस. काय? ड्रग ऑफ चॉईस. फॉर एक्झाम्पल एखादी कंडिशन दिलेली आहे की कोणतं, फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन आहे. काय आहे? प्रेग्नन्सी आहे एका लेडीजमध्ये आणि तिच्यामध्ये हायपर टेन्शन सुद्धा आहे, म्हणजे ब्लड प्रेशर तिचं काय आहे? इन्क्रीज आहे. तर अशा लेडीजमध्ये आपण खालीलपैकी कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग विचारू शकतो, याला आपण इंडिकेशन्स म्हणतो. इंडिकेशन म्हणजे कोणकोणत्या कंडिशन्समध्ये यूज होतात आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इंडिकेशन म्हणजे ड्रग ऑफ चॉईस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा या कंडिशनमध्ये हाच ड्रग यूज करायचा, त्याला आपण ड्रग ऑफ चॉईस विचारतो. मग फॉर एक्झाम्पलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर जर वाढलं तर कोणते ड्रग सेफ आहेत, जसं की बाबा मिथाईल डोपा, क्लोनिडिन हे ड्रग प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत. बाकीचे जे बीटा ब्लॉकर्स वगैरे आहेत किंवा डायुरेटिक्स वगैरे जनरली यूज करत नाही आपण प्रेग्नंट फिमेलमध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो ड्रग ऑफ चॉईसवर सुद्धा. तर हे झालं इंडिकेशन. नंतर मग कॉन्ट्रा इंडिकेशन्स. विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणजे काय? खालीलपैकी कोणत्या कंडिशन्समध्ये हा ड्रग बिलकुल यूज होत नाही, कारण की त्या कंडिशनमध्ये जर हा ड्रग यूज केला तर ती काय होऊ शकते? कंडिशन वॉर्सन होऊ शकते, म्हणजे काय होऊ शकते? जास्त होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो, एक ड्रग घेतले, काय खाली दिलंय बघा, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, हा एक चॅप्टर दिला त्यांनी. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे त्याच्यामध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्याला पेप्टिक अल्सर आहे, तर या पेशंटमध्ये आपण जनरली कोणतंच NSAID देत नाही. आणि जर यूज करायचं असलं विद्यार्थी मित्रांनो तर आपण पॅरासिटामॉल करू शकतो, कारण की पॅरासिटामॉल सगळ्यात कमी कॉक्स इनिबिटर आहे. त्याच्यामुळे काय होतं? ॲसिडिटी जास्त वाढत नाही पॅरासिटामॉलमध्ये, जर NSAID यूज करायचा झाला तरच. मग असे तुम्हाला कॉन्ट्रा इंडिकेशन सुद्धा विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉन्ट्रा इंडिकेशन करणं सुद्धा तुम्हाला काय आहे? गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असे वेगवेगळे ड्रग्स आहेत, ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्व सिस्टीम, याच्यामध्ये सुद्धा तेच दिलं बघा क्लासिफिकेशन. मग तुम्हाला विचारू शकतात जनरल ॲनेस्थेटिक, व्होलाटाईल ॲनेस्थेटिक कोणतं, किंवा मग लिक्विड ॲनेस्थेटिक कोणतं. त्याच्यानंतर हिप्नोटिक आणि सिडेटिव्हमध्ये विद्यार्थी मित्रांनो असा कोणता हिप्नेटिव्ह आहे की तो आपण स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये, म्हणजे सॉरी, असा कोणता सिडेटिव्ह हिप्नोटिक्स आहेत की ते त्यांचा यूज विचारू शकतात. सिडेटिव्ह हिप्नोटिक आहेत त्यांना अँटी एन्झायटी सुद्धा ॲक्शन आहे, असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. मग तो अँटी एन्झायटी ड्रग कोणता? अँटी कन्व्हल्जन ड्रग जे आहेत, तर कन्व्हल्जन वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हल्जन्स असतात, सीझर्स असतात. ओके, तर त्याच्यामध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे? स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये कोणता यूज करतो आपण? त्यानंतर फेब्राईल सीझरमध्ये कोणता यूज करू शकतो? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टोनिक इपिलेप्सीमध्ये कोणता यूज करू शकतो? त्यानंतर ग्रँड माल इपिलेप्सीमध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे? पेटिट माल इपिलेप्सीमध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे? अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात. जास्त कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका ना स्वतःला. बघा हे चॅप्टर्स जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुम्हाला व्यवस्थितपणे होऊ शकतं. आपण सुद्धा हे आता मी हे पूर्ण सिलेबस एक्सप्लेन करायला लागलो, याचा अर्थ की बाबा खूप वास्ट सिलेबस आहे, खूप मोठा सिलेबस आहे असं नाही. तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर व्यवस्थितरित्या तुम्ही काय करू शकता? पेपर सॉल्व्ह करू शकता. त्याला आलं लक्षात? अशा प्रकारचे वेगवेगळे जे चॅप्टर आपण आता इथं बघितले नावं, तर हे सर्व तुम्हाला कव्हर करायचे. यांच्या कोणत्याही याच्यावर ते काय करू शकतात? प्रश्न विचारू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त फार्माकोलॉजी डिस्कस केलं आणि फार्माकोलॉजीवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपण काय केलं इथं डिस्कस केलं. याच्यानंतर आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, एखादा टॉपिक पण कव्हर करूया आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टवर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो बघितला, तो म्हणजे फार्माकोलॉजी. आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या सब्जेक्टवर येणार आहेत. कमीत कमी 20 क्वेश्चन तरी तुम्हाला IBPS या फार्माकोलॉजी या सब्जेक्टवर विचारू शकते. त्यामुळं हा सब्जेक्ट तर तुमचा परफेक्ट असायलाच पाहिजे. जर 40 पैकी तुम्हाला 35-36च्या वर घ्यायचे असतील तर हा सब्जेक्ट तर तुमचा परफेक्ट असायलाच पाहिजे. आलं लक्षात? यानंतर आपण बाकीचे सब्जेक्ट आणि काही महत्त्वाचे टॉपिकसुद्धा समोर जसं जसं टाईम जाईल तसे जसे आपण कव्हर करणार आहोत आणि आपलं ॲप्लिकेशनमध्ये HJ फार्मामध्ये ते आपण टाकणार आहोत आणि यूट्यूबवर सुद्धा टाकणार आहोत. आलं लक्षात? HJ फार्माचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की MCQ सुद्धा तिथं अवेलेबल आहेत, म्हणजे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.